मित्रांनो, तुमचं इन्शुरन्स क्लेम, लॉस ऑफ प्रॉफिट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा तर या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये पुनश्च एकदा स्वागत. या भागात आपण इन्शुरन्स क्लेम, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी अंतर्गत कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावयाचा म्हणजेच स्टेप्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ द क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट हे बघणार आहोत. तर चला मग आपण आता क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा तर त्याच्या स्टेप्स समजावून घेऊया. मग त्यासाठीची जी पहिली स्टेप आहे तर ती आपण या ठिकाणी आता घेणार आहोत. स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 1 आहे कॅल्क्युलेट शॉर्ट सेल. कॅल्क्युलेट शॉर्ट सेल. मग आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होईल तुमच्या मनामध्ये की शॉर्ट सेल म्हणजे काय. तर शॉर्ट सेल याचा अर्थ रिडक्शन इन सेल्स ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड ऑर डिसलोकेशन पिरियड ड्यू टू द फायर. याचा अर्थ काय की आग लागल्यामुळे आपल्या व्यवसायाची हानी होते, त्यानंतर व्यवसायाचा माल विकण्यासाठी आपल्याकडे जागा राहत नाही आणि पुन्हा व्यवसाय नव्याने उभा करण्यासाठी मध्यंतरीचा प्रचंड वेळ वाया जातो आणि त्यामुळे या मधल्या काळामध्ये आपण आपला सेल्स करू शकत नाही. म्हणजेच आग लागल्यापासून तर पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू होईपर्यंतचा जो काही वाया गेलेला कालावधी असतो त्याला आपण इंडेमिनिटी पिरियड असं म्हटलेलं आहे किंवा डिसलोकेशन पिरियड असं म्हटलेलं आहे. मग या पिरियडमध्ये आपण किती मालाची विक्री करू शकलो नाही ते हे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला बघायचं असतं आणि तेच आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करत आहोत कॅल्क्युलेट शॉर्ट सेल अंतर्गत. थोडक्यात काय मुलांनो, तर इन शॉर्ट द पिरियड ड्युरिंग विच the sales are expected to be affected due to the fire which is stated in the policy and this period is known as indemnity period. हे तर आपण पूर्वी पाहिलंच की नाही आणि म्हणून मग या पिरियडमधला जो काही सेल्स आहे तर तो शॉर्ट सेल्स म्हणून आपल्याला इथं बघायचा आहे. आणि मग शॉर्ट सेल कसा कॅल्क्युलेट करायचा तर इन ऑर्डर टू असर्टेन द रिडक्शन इन सेल्स ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड इट इज नेसेसरी फर्स्ट टू असर्टेन ऑर इस्टिमेट द सेल्स दॅट वुड हॅव बीन ड्युरिंग दिस पिरियड. म्हणजेच या इंडेमिनिटी पिरियडमध्ये आपला एक्सपेक्टेड सेल्स किती राहिला असता तर तो आपल्याला आता शोधावा लागणार आहे. म्हणजे हॅड देअर बीन नो फायर म्हणजेच अंडर नॉर्मल कंडिशनमध्ये जर आग लागली नसती तर माझा सेल्स किती झाला असता तर तो अगोदर मला या ठिकाणी शोधावा लागेल. देअरफॉर फॉर डिसाइडिंग द एक्सपेक्टेड सेल्स ड्युरिंग दिस पिरियड सेल्स ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड इन द लास्ट इयर आर टेकन ॲज बेस अँड they are adjusted if necessary, that is increase or decrease according to the trend of sales during the current year up to the date of fire. आलं लक्षात मुलांनो. तर शॉर्ट सेल्स कसा कॅल्क्युलेट करायचा तर इंडेमिनिटी जो पिरियड आहे या पिरियडचं कॅल्क्युलेशन आपण केल्यानंतर बरोबर मागच्या वर्षीचा जो कालावधी असेल तो कालावधी या ठिकाणी बेस म्हणून घ्यायचा. म्हणजेच आता बघा, जेव्हा तुम्ही शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट कराल तर तो शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करताना जो मी तुम्हाला आता फॉर्म्युला देतोय तो तुम्ही लक्षात ठेवणार आहात. काय तो फॉर्म्युला आहे? सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड. चालू वर्षाचा आग लागल्यापासून तर पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू होईपर्यंतचा कालावधी म्हणजे हा इंडेमिनिटी पिरियड. तर हा चालू वर्षाचा जो इंडेमिनिटी पिरियड आहे बरोबर तोच कालावधी परंतु मागच्या वर्षाचा. तर त्या मागच्या वर्षाच्या
त्या कालावधीमध्ये तुमचा सेल्स किती झाला होता तो प्रथम तुम्ही शोधा. आणि एकदा तो शोधला आणि मग इथं लिहिला की बऱ्याचदा काय होतं की समजा यावर्षी आग लागली नसती आणि जर नॉर्मल कंडिशनमध्ये जर काही तुमची विक्री वाढली असती तर अशी वाढणारी जी विक्री असेल ती विक्री त्यामध्ये ऍड करायची. ऍड इन्क्रीजिंग ट्रेंड्स, जो काय असेल तो इन्क्रीडिंग ट्रेंड्स इन सेल्स किंवा प्राइसेस वगैरे वगैरे जे काय असेल ते त्यामध्ये ऍड करायचे. आणि हे ऍड केलेत की याचा अर्थ काय होतो, मग ह्या दोघांची जी काही टोटल येईल ही टोटल म्हणजेच काय असणार आहे तुमचा एक्सपेक्टेड सेल्स ड्युरिंग इंडेमिनिटी पिरियड. बरोबर, म्हणजे आग लागली नसती तर साधारणतः एवढ्या मालाची विक्री तुमची होऊ शकली असती. बरोबर, तर तो एकदा तुम्ही एक्सपेक्टेड सेल्स ड्युरिंग इंडेमिनिटी पिरियड शोधला की मग पुन्हा काय करायचं की जो ऍक्च्युअल इंडेमिनिटी पिरियड आहे आग लागल्यापासून तर व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू होईपर्यंतचा हा जो कालावधी आहे ना, ह्या कालावधीमध्ये आपण काही स्वस्त बसत नाही, तर आपण आपल्या वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न करतच असतो कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाद्वारे. मग ह्या ऍक्च्युअल इंडेमिनिटी पिरियडमध्ये जो तुम्ही काही सेल्स केला असेल ना तो ह्या एक्सपेक्टेड सेल्स ड्युरिंग आयपी मधनं वजा करायचा. म्हणून लेस, इथं काय म्हणायचं, लेस ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड. जो काय ऍक्च्युअल सेल्स झाला असेल तो, आणि तो एकदा तुम्ही वजा केला की तुम्हाला जी फिगर मिळेल ना तर त्या फिगरला म्हणायचं शॉर्ट सेल्स. तर या पद्धतीने आपल्याला इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना ही पहिली स्टेप तयार करावी लागते. यामध्ये काय करायचं तर शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आग लागल्यामुळे किती मालाच्या विक्रीला आपण मुकलो किंवा किती विक्री होऊ शकली नाही, तर ती आपण या पद्धतीने या सूत्रांद्वारे या फॉर्म्युल्याद्वारे आपण शोधणार आहोत. मग काय आहे फॉर्म्युला, सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड. त्यामध्ये जर चालू वर्षामध्ये जर काही इन्क्रीजिंग ट्रेंड सेल्सचा दिसला असता तर तो ऍड करा. दोघांच्या टोटलमधून ऍक्च्युअल आयपी पिरियड असेल तर त्या आयपी पिरियड मधला सेल्स मायनस करा, आपल्याला काय मिळेल, शॉर्ट सेल्स माहीत होतो. मित्रांनो, आता यानंतर आपल्याला दुसरी स्टेप पूर्ण करावी लागते क्लेम कॅल्क्युलेशनसाठी. आणि काय आहे ती दुसरी स्टेप, तर त्या दुसऱ्या स्टेपमध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ग्रॉस प्रॉफिटचा रेट किंवा ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणून इथं मी दुसऱ्या स्टेपचं नाव लिहितो, कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेट. आता इन्शुरन्स क्लेम मधला जो लॉस ऑफ स्टॉक होता त्या लॉस ऑफ स्टॉक मध्ये सुद्धा तुम्ही ही सेकंड स्टेप पाहिलेली आहे. जीपी रेट तुम्ही कॅल्क्युलेट करत होता की नाही, आणि त्या जीपी रेटचं सूत्र काय होतं, जीपी अपॉन सेल्स इंटू 100. काहीसं ते त्याच पद्धतीचं आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने ते आपल्याला ह्या ठिकाणी मांडावं लागतं. तर एकदा मुलांनो हे जीपी रेटचं सूत्र तुम्ही लर्न करा, खूप सोपं आहे. आणि काय आहे हा जीपी रेट, कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा, तर जीपी रेट इज इक्वल टू, तर तो मात्र असा आहे, नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय किंवा अपॉन या दोघांची जी काही बेरीज येईल ना या बेरजेला भागायचं. डिवायडेड बाय कशाने भागायचं, तर अॅन्युअल सेल्स. आता मुलांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल बघा, आपण पहिल्या भागामध्ये व्हिडिओचा इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट यापूर्वीचा जो पहिला भाग घेतला होता तर त्या पहिल्या भागामध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट्स पाहिल्या होत्या. तर जीपी चा अर्थ घेतला होता बघा आपण, जीपी म्हणजे कसा कॅल्क्युलेट करायचा, तर एनपी प्लस आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं ना, आठवतं का तुम्हाला,
तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला ना, नेट प्रॉफिट प्लस काय होता तो इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस, या दोघांची टोटल म्हणजे जीपी होता, बरोबर. आणि आता या जीपीचं रूपांतर आपण रेटमध्ये करतो म्हणून डिवायडेड बाय अॅन्युअल सेल इंटू 100. तर या पद्धतीने हे सूत्र मांडा आणि हा जीपीचा रेट तुम्ही शोधणार आहात. तर या पद्धतीने आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली. मित्रांनो, आता आपण जाऊया कॅल्क्युलेशनच्या तिसऱ्या स्टेपकडे. आणि ह्या तिसऱ्या स्टेपचं टायटल आहे कॅल्क्युलेट लॉस ऑफ प्रॉफिट, बरोबर. तिसरी स्टेप आपण घेतोय कॅल्क्युलेट लॉस ऑफ प्रॉफिट. मग आता या तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहात, तर आग लागल्यामुळे माझा जो काही विक्रीवरती परिणाम घडून आला आणि त्यामुळे माझं काही जे नफ्याचं नुकसान झालेलं आहे, तर किती नफ्याच्या नुकसानीला मला सामोरं जावं लागलं हे मी या तिसऱ्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायचा आहे बरं का मुलांनो. तर काय आहे तो फॉर्म्युला, तर तो मी या ठिकाणी घेतोय लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू, आणि खूप सोपा आहे बरं का, स्टेप नंबर 1 इंटू स्टेप नंबर 2 असा तो फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय झालं तुमच्या लक्षात आलं असेल आता बघा, शॉर्ट सेल्स. हा शॉर्ट सेल्स कुठे शोधला आपण, तर स्टेप नंबर 1 मध्ये आपण शोधला होता, बरोबर. इंटू गुणिले काय करायचं, जीपी रेट. हा जीपी रेट आपल्याला कुठं माहित झाला, तर स्टेप नंबर 2 मध्ये आपण तो शोधला होता, बरोबर की नाही. तर या पद्धतीने तुम्ही शॉर्ट सेल इंटू जीपी रेट शोधला की तुम्हाला काय माहित झाला, लॉस ऑफ प्रॉफिट माहीत होईल. तर हे एकदम प्रायमरी कॅल्क्युलेशन आहे बरं का, एकदम साधा सिंपल प्रॉब्लेम असेल ना की कोणत्याही प्रकारच्या ऍडजस्टमेंट नाहीये, तर असा छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला या 3 स्टेपमध्ये सोडवता येऊ शकणार आहे. परंतु मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की इतके सोपे प्रॉब्लेम नसतात 3 स्टेपमध्ये कधी संपणारे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ऍडजस्टमेंट्स असतात. त्यामुळे ही तिसरी स्टेप झाल्यानंतर आता आपल्याला 4th स्टेपकडे जावं लागणार आहे. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, की आग लागली तर आपला व्यवसाय बंद होतो, परंतु काही जे फिक्स एक्सपेन्सेस असतात ते तर काही बंद होत नाही, तर ते तसेच चालू राहतात. किंवा बऱ्याचदा काय होतं की नफ्याचं जे काही होणारं नुकसान आहे ते कमी व्हावं म्हणून आपल्याला काही अधिकचा खर्च करावा लागतो. मग अशा प्रकारचा जर काही ॲडिशनल एक्सपेन्सेस आपण जर केला असेल, किंवा बऱ्याचदा काय होतं की आग लागली त्यामुळे विक्री थांबली, त्यामुळे जे काही व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतात त्यामध्ये काही सेव्हिंग होत असते. मग अशी काही जर सेव्हिंग झाली असेल तर मग त्याचं काय करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला 4थ्या स्टेपकडे जावं लागतं. आणि त्या 4थ्या स्टेपचं नाव आहे ॲडिशनल एक्सपेन्सेस, किंवा मी त्याला ऑब्लिक करतो, ऑर सेव्हिंग इन एक्सपेन्सेस. तर अशा प्रकारचं जर काही आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलं असेल तरच आपल्याला या 4थ्या स्टेपकडे जायचं आहे. आणि मग अशा प्रकारचा ॲडिशनल एक्सपेन्सेस आपल्याला करावा लागला असेल तर मग लॉस ऑफ प्रॉफिट आपला वाढणार आहे. जर सेव्हिंग इन एक्सपेन्सेस असेल, खर्चामध्ये बचत झाली असेल, तर लॉस ऑफ प्रॉफिट काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं की तिसऱ्या स्टेपमध्ये जो काही लॉस ऑफ प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्यामध्ये हा जो काही ॲडिशनल एक्सपेन्सेस तुम्ही करतात तो ऍड होणार असतो. आणि सेव्हिंग जर असेल तर लॉस ऑफ प्रॉफिटमधनं तुम्हाला मायनस करावी लागणार आहेत. परंतु त्यापूर्वी काही ऍडजस्टमेंट तुम्हाला अगोदर बघाव्या लागणार आहेत. तर मित्रांनो, असा ॲडिशनल एक्सपेन्सेस जर तुम्ही केला असेल ना तर त्यामुळे काय होतं, तुमचा लॉस वाढतो. हे तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. म्हणजेच काय, इन्क्रीज द लॉस ऑफ प्रॉफिट बाय ॲडिशनल एक्सपेन्सेस इन्कर टू मिटिगेट द लॉस ऑफ प्रॉफिट, बरोबर. परंतु but for list of the following is compared with the actual expenses and then the list of those only should be taken into account.
म्हणजे काय की आता हा जो काही ॲडिशनल एक्सपेन्सेस आहेत ना, जो तुम्हाला जास्तीचा करावा लागला, तो पुढील 2 मुद्द्यांबरोबर कम्पेअर करा आणि जो कमी असेल ना, तो कमी एक्सपेन्सेस फक्त लॉस ऑफ प्रॉफिटमध्ये तुम्हाला ॲड करता येतो. एवढं मात्र लक्षात असू द्या. म्हणून मग मी इथं तुमच्या माहितीसाठी म्हणून हे वाक्यच लिहितो, म्हणजे लक्षात राहील तुमच्या. इथं मी लिहितो, इन्क्रीज द loss of profit by additional expenses incurred to mitigate the loss, but परंतु काय करायचं, फॉर लिस्ट ऑफ द फॉलोविंग इज compared with actual expenses and then list, जो कमी असेल तो, लिस्ट ऑफ दोज only should be taken into account. आणि मग त्या दोघांमधली जी कमीत कमी रक्कम असेल ना, ती ॲडिशनल एक्सपेन्सेस लॉस ऑफ प्रॉफिटमध्ये ॲड करावयाची. एवढं लक्षात असू द्या. मग आता कोणते हे जे 2 मुद्दे आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा आहे तो काय आहे, जीपी ऑन सेल्स जनरेटेड due to the additional expenses. म्हणजे ॲडिशनल एक्सपेन्सेस केल्यामुळे तुमचा जीपी खरोखर वाढला का, बरोबर. तर तो जीपी या ठिकाणी आपल्याला बघायचा, किंवा ऑर बी काय आहे तो, तर जीपी जे ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲडजस्टेड annual sales into additional expenses divided by, याला भागायचं, GP on adjusted annual sales into additional expenses divided by GP as above, जो आपण मगा कॅल्क्युलेट केला. हा, जीपी ऑन सेल जनरेटेड ड्यू टू द ॲडिशनल एक्सपेन्सेस, तो जीपी ॲज अबाव प्लस स्टँडिंग चार्जेस नॉट इन्शुअर्ड. तर या 2 गोष्टी ए बी, यातली जी कमीत कमी रक्कम असेल तर ती या ठिकाणी आपल्याला घ्यावयाची असते. म्हणजेच आता तुमच्या लक्षात येईल बघा, आता ही जी 4थी स्टेप आपण केली, ॲडिशनल एक्सपेन्सेस किंवा सेव्हिंग इन एक्सपेन्सेस, तर मग इथं काय करायचं की आता परत आपल्याला नव्याने मग इथे या आधारावरती एक टेबल तयार करावं लागेल. इन शॉर्ट the net loss of profit, in short the net loss of profit, तर तो आता
कसा मग तुम्ही दाखवणार या चौथ्या स्टेपमध्ये खरंच तुमचं नुकसान किती झालं? तर मग मी इथं 2 कॉलम केले समजा, पर्टिक्युलर्स आणि दुसरा कॉलम हा रुपीजचा इथं केला. मग पर्टिक्युलर्समध्ये काय घ्यायचं प्रथम? लॉस ऑफ प्रॉफिट. हा लॉस ऑफ प्रॉफिट आपण यापूर्वीच कॅल्क्युलेट केला, बरोबर? कुठे केला? तर हा बघा इथे तिसऱ्या स्टेपमध्ये, स्टेप नंबर 3. म्हणून मी इथं कंसामध्ये लिहितो स्टेप नंबर 3, बरोबर? तर ती जी रक्कम असेल ती रुपीजमध्ये मी लिहिली. आणि आता इथे जी काही रक्कम तुम्ही जी कमीत कमी शोधली आहे तर ती कम्पेअर करून इथं ऍड करायची. ॲडिशनल एक्सपेन्सेस जे काही तुम्हाला करावे लागले असतील ॲज पर ह्या पॅरेग्राफनुसार तर ते, किंवा जर सेव्हिंग झालं असेल तुमचं तर ॲड ऐवजी मग सेव्हिंग काय करायचं? लेस करायचं. म्हणून सेव्हिंग इन एक्सपेन्सेस, तर ते वजा करा. हे ॲड करा, हे वजा करा. आलं लक्षात? आणि मग फायनल जी रक्कम तुम्हाला इथं मिळेल ना, ही फायनल रक्कम म्हणजे काय? तर नेट लॉस ऑफ प्रॉफिट. तर तो या पद्धतीने आपल्याला शोधता येतो की खरोखर तुमचं किती आग लागल्यामुळे नफ्याचं नुकसान झालेलं आहे. तर ते ॲडिशनल एक्सपेन्सेस किंवा सेव्हिंग इन एक्सपेन्सेस असतील तर या पद्धतीने ते शोधायचं. मित्रांनो, तुम्हाला असं वाटलं असेल की संपला का आपलं कॅल्क्युलेशन, स्टेप संपल्यात की नाही? मित्रांनो, अजूनही आपल्या स्टेप संपलेल्या नाही. हा तुम्ही फक्त काय कॅल्क्युलेट केला? नेट लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे. पण जर का प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज सांगितला असेल तर मात्र तुम्हाला हा प्रॉब्लेम परत 5व्या स्टेप्समध्ये घेऊन जावा लागतो. म्हणून मग आता पुढचं आपण टायटल देऊया. एक मिनिट. तर आता आपण जाऊया 5 नंबरच्या स्टेप्सकडे. आणि 5वी स्टेप काय आहे? ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज ही पुढची स्टेप आहे. ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. तर ह्या स्टेपकडे जावं लागेल. आता तुम्ही म्हणा की ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज म्हणजे काय? तुम्ही लॉस ऑफ स्टॉकच्या बाबतीत ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज पाहिला होता, बरोबर ना? काय होता तो? की जर तुमच्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ही रक्कम अमाऊंट ऑफ पॉलिसीपेक्षा जास्त असेल तर त्याला तुम्ही काय नाव द्यायचा? ॲव्हरेज क्लॉज आहे असं म्हणायचा. इथे सुद्धा तसाच काहीसा प्रकार आहे, फक्त वाक्यरचना आपली थोडीशी बदलणार आहे. ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज म्हणजे काय? इफ द ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इज मोर दॅन द अमाऊंट ऑफ पॉलिसी, असं जर असेल ना तर त्याला म्हणायचं ॲव्हरेज क्लॉज. आलं लक्षात? मी तुमच्या लक्षात राहावं म्हणून ते वाक्यच इथं लिहितो बघा. काय आहे ॲव्हरेज क्लॉज? इफ द जीपी म्हणजे ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इज more than the amount of policy. किंवा बऱ्याचदा लिहिलेलं असतं अँड इट इज मेन्शन इन द पॉलिसी दॅट ॲव्हरेज क्लॉज इज ॲप्लिकेबल, बरोबर? If the GP on adjusted standard is more than the amount of policy and it is mentioned in the policy that average clause is applicable.
असं जर तुम्हाला आता सांगितलेलं असेल प्रॉब्लेममध्ये की ॲव्हरेज क्लॉज ॲप्लिकेबल आहे, किंवा तुमच्या असं लक्षात आलं की ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स वरचा जीपी हा अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसीच्या रकमेपेक्षा जास्त आहे, तर मग तेव्हा त्याला आपण ॲव्हरेज क्लॉज असं म्हणणार आहे. आणि मग ॲव्हरेज क्लॉजमध्ये काय करायचं असतं, तर आपलं जे काही स्टेप नंबर 4 मध्ये किंवा स्टेप नंबर 3 मध्ये जे काही लॉस ऑफ प्रॉफिटचं नुकसान झालेलं असतं ना, ते संपूर्ण भरून मिळत नाही. मग अशा वेळेस काय करायचं असतं, तर आपल्याला आपला जो काही लॉस ऑफ प्रॉफिट आहे तो प्रपोर्शनेटली रिड्यूस करावा लागतो, आणि त्यालाच म्हणतात ॲव्हरेज क्लॉज. आलं लक्षात? म्हणून इथं मी पुढे लिहितो, देन रिड्यूस द loss of profit proportionately. आलं लक्षात? परत एकदा वाचतो बघा. ऍप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज म्हणजे काय? इफ द जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इज मोर दॅन द अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी अँड इट इज मेन्शन इन द पॉलिसी दॅट ॲव्हरेज क्लॉज इज ॲप्लिकेबल, देन रिड्यूस द लॉस ऑफ प्रॉफिट प्रोपोर्शनेटली. म्हणजे चौथ्या किंवा तिसऱ्या स्टेपमध्ये जो काही लॉस ऑफ प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे तो प्रोपोर्शनेटली आपल्याला रिड्यूस करावा लागतो. मग बघा, आता पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुद्दाम लॉस ऑफ प्रॉफिटचे जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत तर त्या तुम्हाला समजून सांगितल्या होत्या. त्यातला एक शब्द इथं आलेला आहे बघा, जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. म्हणजेच काय, ऍप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉजसाठी तुम्हाला प्रथम काय कॅल्क्युलेट करावं लागेल, तर हा जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल्स हा प्रथम तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की कसा कॅल्क्युलेट करायचा, तर खूप सोपा आहे. हा जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्ड कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला आधी काय माहित असलं पाहिजे, स्टँडर्ड सेल्स या शब्दाचा अर्थ. मग स्टँडर्ड सेल्स या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला पूर्वीच सांगितला होता. काय होता तो? स्टँडर्ड सेल्स मीन्स 12 मंथ सेल्स अप टू द डेट ऑफ फायर. आग लागली त्या तारखेपर्यंतचा त्या तारखेपर्यंत जे काही 12 महिने संपलेले होते त्या 12 महिन्यांचा सेल्स. आग लागली त्या तारखेला संपलेल्या 12 महिन्यांचा सेल्स, बरोबर? तर त्याला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड सेल्स. मी इथं लिहूनच दाखवतो तुम्हाला. स्टँडर्ड सेल्स म्हणजे काय, तर 12 मंथ्स सेल्स, 12 months सेल्स अप टू द डेट ऑफ फायर. आलं लक्षात? तर याला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड सेल्स. या स्टँडर्ड सेल्समध्ये काय करायचं की आग लागली प्रत्यक्ष त्या वर्षामध्ये जर आपला विक्रीचा व्हॉल्यूम वाढला असता असं तुम्हाला वाटतं तर तो ऍड करायचा. मग ऍड इन्क्रीज इन सेल्स, म्हणजे जर तशा प्रकारचा ट्रेंड असेल तर, बरोबर, तर तो त्यात ऍड करायचा. आणि मग जी दोघांची टोटल येईल ना, ह्या टोटलला म्हणायचं ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. आलं लक्षात? या दोघांची म्हणजे आग लागली त्या दिवसापर्यंत जे 12 महिने संपतात त्या 12 महिन्यांचा सेल म्हणजे स्टँडर्ड सेल्स. आग लागली त्या कालावधीमध्ये समजा आपला सेल्सचा ट्रेंड इन्क्रीजिंग दिसत होता तर तो त्यामध्ये ऍड केला. मग दोघांची टोटल करून जी रक्कम मिळाली ना त्याला म्हणायचं ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. आणि ह्या ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल्सवर हा जीपी कॅल्क्युलेट करायचा. मग तो कसा करायचा? मग इथे मी पुढे जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. मग हा कसा असणार जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल? तर तुम्ही आत्ताच काय कॅल्क्युलेट केला? हा ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल्स कॅल्क्युलेट केला, बरोबर? त्याला इंटू फक्त काय करा, आपली जी काही स्टेप नंबर 2 होती बघा, यापूर्वी आपण स्टेप नंबर 2 कॅल्क्युलेट केली होती, कॅल्क्युलेट जीपी रेट. आणि तिथं हा जो जीपी रेट तुम्ही कॅल्क्युलेट केला होता त्या जीपी रेटने त्याला गुणायचं इंटू जीपी रेट.
जीपी रेट जो सेकंड स्टेप होता त्याच्यानुसार आपल्याला ही जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्डची रक्कम माहीत होईल. आणि एकदा का आता तुम्ही ही रक्कम शोधली जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल्स, तर ह्या जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्ड सेलच्या रकमेचं कंपॅरिझन कशाबरोबर करायचं? अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी बरोबर. तुम्ही कम्पेअर कशाबरोबर करणार ही रक्कम? तर अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी बरोबर करणार. आणि तुमच्या असं लक्षात आलं की ही जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्ड सेलची रक्कम ही अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा जास्त आहे, तर तिथं मग ॲव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल होतो. आणि मग ॲव्हरेज क्लॉजचं सूत्र लिहून आपला जो काही इन्शुरन्स क्लेम आहे तो आता आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. म्हणून मग शेवटी इन्शुरन्स क्लेम ॲज पर ॲव्हरेज क्लॉज इज इक्वल टू, आणि हा फॉर्म्युला मात्र मुलांनो तुम्ही लर्न करणार आहात, एक लक्षात घ्या. आणि तो फॉर्म्युला मी इथं लिहितोय, नेट लॉस ऑफ प्रॉफिट. हा नेट लॉस ऑफ प्रॉफिट कुठं शोधला मुलांनो तुम्ही? तर स्टेप नंबर 4 मध्ये तुम्ही शोधला होता, बरोबर. स्टेप नंबर 4 बरोबर, इनटू अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. इन्शुरन्स पॉलिसीची जी रक्कम असेल त्याने गुणा डिवायडेड बाय भागिले ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. आता ही रक्कम कुठं मिळते तुम्हाला? जीपी ऑन ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल. ती ही बघा आपण जस्ट आता कॅल्क्युलेट केली की नाही 5व्या स्टेपमध्ये, तर ती रक्कम इथं घ्यायची. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम प्रॉब्लेममध्येच दिलेली असणार आहे. आणि ही सॉल्व्ह केल्यानंतर जे तुम्हाला उत्तर मिळेल ते उत्तर म्हणजेच काय? तर लॉस ऑफ प्रॉफिटचा आपला इन्शुरन्स क्लेम असणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. तर ही एक पद्धत आहे इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. अजून एक पद्धत आहे ती मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या पद्धतीने आपण हा इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.